नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता बेडरूममध्ये सावलीला जे कंपनीत पोस्ट दिलेली असते त्यामुळे सावली ही विचार करत असताना सारंग पाठीमागून येतो. सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की काय झालं, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसते. तेव्हा सावली म्हणते की ना, तुम्ही जी मला पोस्ट दिली ना ती काय CEO वगैरे. तेव्हा सारंग म्हणतो CMO. सारंग म्हणतो CMO म्हणजे चीफ मार्केटिंग ऑफिसर. सावली म्हणते काय असतं ते, काय असतं आणि काम काय असतं तेच मला काही कळाना. सारंग म्हणतो की अगं अगदी सोपं आहे, आपण जे प्रॉडक्ट बनवतो ना ते प्रॉडक्ट फक्त लोकांपर्यंत पोचवायचं. सारंग आता सावलीला समजावून सांगतो. तेव्हा सावली म्हणते की आत्ता मला कळलं सारंग सर, आमच्या गावातील नारायण काका रिक्षामध्ये बसून कोणतेही माल असला ना त्याची जाहिरात करायची. सावली म्हणते असंच असतं ना. तर हसत सारंग म्हणतो की अगं देशभर आपण तर रिक्षा घेऊन फिरू नाही शकत ना. तेव्हा सावली म्हणते मग. तर सारंग म्हणतो की तुला कळेल सावली. सारंग म्हणतो मी तुला हळूहळू सगळं शिकवेन सावली, तू अगोदर तयार हो, कारण आज तुझा पहिला दिवस आहे तेव्हा उशीर व्हायला नको. आणि त्यानंतर आता पटकन सारंग खाली जातो तर सावली तिचा आवरू लागते. पटकन सारंग आता सावलीला हाक मारून बोलावतो आणि सावली म्हणते की हो आलेच. इकडे आता नील आणि ऐश्वर्या बेडरूममध्ये असते. नीलकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की ऐश्वर्या, अगं तुला आता तुझा युगो बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि नील समोर आणि घरच्यांसमोर तरी तुला आता तुझं काम होण्यासाठी इगो बाजूला ठेवून गोडीने त्यांच्यासोबत राहावं लागणार आहे. आणि त्यानंतर ड्रामा करत आता ऐश्वर्या नील समोर येते आणि नीलचे पाय पकडते. आणि पटकन आता ऐश्वर्या म्हणते की नील मला फक्त एकदा माफ कर, मला माहिती आहे माझ्या हातून खूप चुका झाल्यात आणि त्याची मला आता जाणीव होऊन मला खूप गिल्टी वाटते रे नील. तेव्हा नील आता ऐश्वर्याकडे बघतो. ऐश्वर्या म्हणते की जर मी या घरात किंवा कंपनीत प्रामाणिकपणे जर काम केलं असतं तर मला वाटतं की माझं काहीतरी वेगळं स्थान असतं. ऐश्वर्या म्हणते की मला खूप मान मिळाला असता. आणि ऐश्वर्या म्हणते की मला आता या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो, कारण मला हे करता आलं नाही. नीलचे पाय पकडत आता ऐश्वर्या म्हणते तेव्हा प्लीज नील तू मला एकदा माफ कर. आणि नील म्हणतो की हे बघ, तुझं हे नाटक माझ्यासमोर चालणार नाही. तुला हे जे नाटक करायचं असेल ना तू दुसऱ्या कुणाकडेही जाय, पण माझ्याकडे येऊ नकोस. ते ऐकताच आता ऐश्वर्याला राग येऊन पटकन ऐश्वर्या नीलचा पाय पकडलेला असतो तो पाय झटकून उठून उभा राहते आणि म्हणते की मी तुला तुझे पाय पकडले आणि मी तुला सांगितलं ना मला माफ कर, अजून काय करू, तुला काय डोक्यावर बसू काय. आताच नील समोर बसत ऐश्वर्या म्हणते काय रे, तुझा हा ॲटिट्यूड मला का दाखवतो. आणि तुझा हा ॲटिट्यूड यूजलेस ॲटिट्यूड आहे ना, तो घरच्यांसमोर दाखव ना. ऐश्वर्या म्हणते तुझ्यामुळे मला असं वागावं लागतंय, कारण या घरात ना तुझं काही स्थान नाही आहे. या घरात तुला काडीची किंमत नाही आणि त्यासाठी तू काहीच करत नाही, यामुळे मला असं वागावं लागतंय असे ऐश्वर्या नीलला बोलते. तर नील डोक्याला हात लावतो. आणि या घरातील माझं स्थान फक्त तुझ्यामुळे मला भोगावं लागतंय, कळलं का, तुझ्यामुळे मला असे दिवस आलेत. तेव्हा नील शांत चित्ताने म्हणतो की झालं का ऐश्वर्या, तुझा हा साळसूतपणाचा जो आव आहे ना 2च मिनिटात उतरला. नील म्हणतो खरं आहे का ऐश्वर्या, अगं खरं वागायला पेशन्स लागतो आणि तेवढा पेशन्स आपल्यामध्ये नाहीच आहे. ऐश्वर्याकडे बघत आता नील म्हणतो मी तुला एक सांगतो, जर तुला खरंच प्रामाणिकपणे वागायचं असेल ना तर तू मनापासून वाग, नाही तर जेव्हा जेव्हा तू खोटं वागायला जाशील ना तेव्हा तू अशीच तोंडावर पडशील. ऐश्वर्या असा सल्ला आता नील देतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पासमोर येऊन सावली आता गणपती बाप्पाला हात जोडतात. तिलोत्तमा, चंद्रकांतराव, सारंग सगळेजण आता सावलीकडे बघत असतात. तेवढ्यात अमृता आता सावलीला आता कुंकू लावते. सावली आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा त्यांच्यासमोर येते. हसत चंद्रकांतराव म्हणतात सावली अगं आज तुझा कंपनीचा पहिला दिवस, तेव्हा तुला कसं वाटतंय. सावली म्हणते खरं सांगू का, मला खूप टेन्शन आलंय बाबा, कारण असं काम मी कधीच केलेलं नाही आहे. मी घरातून बाहेरच पडलेले नाही आहे. तारा मॅडमसोबत जेवढी कार्यक्रमाला जाते ना तेवढंच काही ते. आणि त्यानंतर सावली आता तिलोत्तमा चंद्रकांतरावांच्या पाया पडते. तेव्हा चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा दोघेही सावलीला आशीर्वाद देतात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव सावली, हा फक्त मान नाही आहे तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. तेवढ्यात नील त्याच्या आवरून तिथे येतो. सावलीकडे बघत आता नील म्हणतो की सावली आवरलं ना तुझं, आजपासून आपण तिघेजण एकत्र काम करणार आहोत. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की चला आता आपण निघूयात. तर तेवढ्यात इकडे आता बबलू ही कपड्यांची बॅग घेऊन तिथे येतो. सारंग त्याच्याकडे बघत म्हणतो काय रे बाबा, आता तू निघला का काय घर सोडून.
आता बबलू म्हणतो की सोहम मेंदळे कमिंग बॅक, आणि लगेच आता सोहम हा दरवाजात येतो. सोहमला बघता क्षणी तिलोत्तमाला मोठा आनंद होतो आणि पळतच तिलोत्तमा सोहमला मिठी मारते. आणि त्यानंतर आता तारा देखील सोहमला मिठी मारते. ताराला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. नील म्हणतो, अरे सोहम, मला वाटलं शिवानी जेलमध्ये गेल्यानंतर तू लगेच येशील. तर सोहम म्हणतो की नाही, मी ना लगेच येणार होतो, पण सारंगदादाच्या मदतीने मी ना तिथे एक थोडासा म्युझिक मधला कोर्स केला आहे आणि आता युरोपियन म्युझिक मी इकडे सुद्धा प्रॅक्टिकली करू शकतो. ते ऐकताच आता तिलोत्तमाला खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात आता राजकुमार हा फोनवर बोलत बोलत गॅरेजमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागतो. तर समोर सोहमला बघताच पटकन आता सोहम राजकुमारला हातात हात देत म्हणतो की राजकुमार दादा, मला बबलूने सगळं सांगितलं आणि बरं झालं तू या घरात परत आलास ते. आणि त्यानंतर आता सोहम हा राजकुमारला मिठी मारतो. तर राजकुमार म्हणतो की आपण संध्याकाळी बोलू. राजकुमार तेथून निघून जाता क्षणी इकडे सोहम म्हणतो, बरं ऐश्वर्या वहिनी कुठे, ती मला कुठेच दिसत नाही. तेवढ्यात हसतच तारा म्हणते की मी तुला सगळं सांगते, अगोदर आपण फ्रेश होऊयात, चल, खूप गप्पा मारायच्यात. आणि तारा आता सोहमला घेऊन बेडरूमकडे जाते. इकडे आता सोहम आणि तारा बेडरूममध्ये येतात. तर पटकन तारा सोहमला मिठी मारते आणि म्हणते, सोहम, मला सांगितलं तू उद्या येतोय आणि बबलूला सांगितलंय आजच येतोय आणि आजच बबलूसोबत आला. तेव्हा पटकन सोहम म्हणतो की अगं, जर तुला खरं सांगितलं असतं तर तुला भेटण्याची ओढ लागलीच नसती आणि सरप्राईज कसं दिलं असतं मी. आता तारा म्हणते की तू माझ्यासाठी काही आणलंस का. तेव्हा आता सोहम म्हणतो की तुम्हाला काही सांगितलं होतं का. तर तारा आता खोटं खोटं सोहमला मारू लागते. आणि त्यानंतर पटकन सोहम त्याच्या बॅगमधून काढून एक छोटी पिशवी ताराला देतो आणि म्हणतो, सरप्राईज फॉर माय लवली वाईफ ओनली. तारा आता खुश होते. आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की तारा, तुम्हाला बोलली होती मी गेल्यानंतर इकडे खूप काही घडलं, तेव्हा काय घडलं, सगळं काही ठीक आहे ना. तर तारा म्हणते नाही. आणि ऐश्वर्याचं पितळ कसं उघडं पडलं, सरपंचाला कसे ऐश्वर्याने पैसे दिले, हे सगळं आता तारा ही सोहमला सांगते. ताराने आता सगळं काही सांगितलेलं असतं. तिलोत्तमा काय काय म्हणाली आणि तिलोत्तमाने ऐश्वर्याला कसं सांगितलं की तुझा आजपासून कंपनीचा संबंध संपला, हे सगळं तारा आता सोहमला सांगते. ते ऐकताच आता सोहम म्हणतो की म्हणजे राजकुमार दादाची जागा आता ऐश्वर्या वहिनीने घेतली वाटतं. सोहमचा हात धरत आता तारा म्हणते की ॲक्च्युली सोहम तुझं बरोबर होतं, तू मला नेहमी म्हणायचास ऐश्वर्याची संगत धरू नकोस आणि तुझंच बरोबर होतं, मी तुझं ऐकायला हवं होतं सोहम. सोहम म्हणतो की एक सेकंद, तू हे सगळं मॉमला सांगितलं का, नाहीतर मॉम तुला घराच्या बाहेर काढेल बरं का. तेव्हा तारा म्हणते नाही सांगितलं. सोहम म्हणतो की मला माहिती आहे सावली वहिनीने तुला सगळं काही समजावून घेतलं असेल तारा. आणि त्यानंतर सोहम म्हणतो की तुला अजून एक गुड न्यूज द्यायची. अगं, मी एक मस्त ट्यून घेतली आणि तुझ्या आवाजात आपण गाणं रेकॉर्ड करूयात. तर तारा खुश होते. आणि इकडे आता सावली ही कंपनीमध्ये येताच आता सावलीला वेलकम फंक्शन अरेंज केलेलं असतं आणि सगळे कंपनीचे एम्प्लॉई, किरण, सगळेजण आता तिथे जमलेले असतात आणि सगळेजण सावलीला वेलकम करतात. तेव्हा आता नील म्हणतो की सावली वहिनी, आज तू खरं मेंदळे परिवारांची आता ऑफिशियल मेंबर्स झाली. आणि सारंग आता फुलांचा बुफे सावलीला देत वेलकम करतो. सगळा स्टाफ आता पुन्हा त्यांच्या जागेवर जाताच इकडे समोर सावलीला विठोबाची मूर्ती दिसते. सावली तिला हात जोडून आता प्रार्थना करते. सारंग खुश होतो. सावली सारंगकडे बघते आणि म्हणते, सारंग सर, मला हा विचार करायला सगळा वेळच मिळाला नाही, सगळं एवढं पटापट घडलं ना की विचारायला नको. सारंग म्हणतो, सावली, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला येत नाही. आणि त्यानंतर आता सावलीची नवीन जी खुर्ची असते त्या खुर्चीवरती आता सारंग सावलीला घेऊन बसवतो. आणि सावली आता त्या खुर्चीवर बसता क्षणी इकडे भैरवीने आपल्या हातावरती कसा कोळसा ठेवून आपल्या हाताला चटका दिला होता आणि चूक झाली म्हणून आपल्याला कशी शिक्षा झाली होती ते सावलीला आठवतं. सावलीच्या डोळ्यातून पाणी येतं. भरल्या डोळ्यांनी सावली सारंगकडे बघत म्हणते की सारंग सर, माझ्याकडून जर काही चूक झाली तर मला माफ करा. सारंग म्हणतो की माफही करेल आणि रागावेन पण. सावली म्हणते, नका नका रागावू नका. सावली म्हणते, कमी रागवा आणि जास्त समजावून घ्या. सारंग म्हणतो, मला माहिती आहे सावली, तुझ्यासाठी ही स्पेशल मोमेंट आहे. आणि त्यानंतर सारंग त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. तर तेवढ्याच सावलीला ताराचा फोन येतो. सावली म्हणते, तारा मॅडमचा फोन. आणि सावली फोन उचलते. तारा म्हणते, हे बघ सावली, आता मी तुला जे काही सांगते ना ते काळजीपूर्वक ऐक. तारा म्हणते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे सावली, सोहमला तिकडे गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि इकडे मॉमचा फोन आला होता. आणि तारा म्हणते, तिने आपल्या दोघींना उद्यापासून कंपल्सरी रियाजला येण्यासाठी सांगितलंय. तारा म्हणते की आता तू ते कसं मॅनेज करणार आहे हे तुला आणि तुझ्या विठ्ठलालाच माहिती. तारा म्हणते, काही जरी झालं तरी आपल्याला रियाजाला जावंच लागणार आहे. सावली म्हणते की अहो तारा मॅडम,
कंपनी बघून मी रियाजला कशी येऊ शकते. तारा म्हणते तो तुझा प्रॉब्लेम आहे, तूच बघ. तारा म्हणते तुझं तू बघ काय करायचं, आणि तारा फोन कट करते. तेवढ्यात आता सारंग सावलीचं ते सगळं बोलणं ऐकतो. सावली आता सारंगकडे बघते. इकडे आता घरी दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रकांतराव पेपर वाचत बसलेले असतात, तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या नाटक करत आता चंद्रकांतरावांच्या पाया पडते. चंद्रकांतरावांना तर ते विशेषच वाटतं. तर चंद्रकांतराव म्हणतात गुड मॉर्निंग. ऐश्वर्या म्हणते सुप्रभात. पुन्हा चंद्रकांतराव ऐश्वर्याकडे बघतात. ऐश्वर्या म्हणते तुमच्यासाठी चहा आणू का. आता चंद्रकांतरावांना तर वेगळंच वाटतं. चंद्रकांतराव म्हणतात की नाही नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग नाश्ता. तर चंद्रकांत म्हणतो नको. ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी ब्रेकफास्ट देते किंवा चहा देते, मग तुम्ही तुमचे मेडिसिन घ्या. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात हे बघा ऐश्वर्या माझं रुटीन अगदी व्यवस्थित चालू आहे. सावली जेव्हा गेली तेव्हा तिने मला ब्रेकफास्ट गोळ्या सगळं काही दिलं. तेव्हा चंद्रकांतराव म्हणतात मला कशाची गरज नाही, तेव्हा चहा तर मला नकोच. आणि आता ऐश्वर्याचा मूड ऑफ होतो आणि पटकन आता ऐश्वर्या बाहेर जाऊन झाडू घेऊन येते आणि चंद्रकांतरावासमोर आता ऐश्वर्या झाडू मारू लागते. चंद्रकांतराव म्हणतात ऐश्वर्या तू काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्या जागेवर ती मुलगी गेली ना कंपनीत, तेव्हा घरी तिची कोणी जागा घ्यायला नको का, म्हणून मी झाडू मारते. तर आता ऐश्वर्याला ठसका जात असतो तरीही ऐश्वर्या झाडू मारते. चंद्रकांतराव ते बघतात आणि ऐश्वर्याकडे येत म्हणतात ऐश्वर्या हे बघ तू किती जरी प्रयत्न केले ना सावलीची जागा तू नाही घेऊ शकत, कारण ती सावली आहे आणि तू ऐश्वर्या. आणि तसंही वेळी अवेळी घरातील केर काढत नसतात ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते घरात काय करायचं ना ते काही कळतच नाहीये. आणि इकडे आता तारा आणि फोन ठेवता क्षणी सारंग इकडे सावलीकडे येतो. सावलीच्या अवतीभवती येत आता सारंग म्हणतो कुणाचा फोन होता. सावली घाबरते. तेव्हा आता सावली म्हणते काही नाही कुणाचा नव्हता. सारंग म्हणतो एवढं का टेन्शनमध्ये आलीस तू सावली. आणि इकडे आता तेवढ्यात बबलू आता एक फाईल घेऊन तिथे येतो आणि सारंग समोर फाईल ठेवत म्हणतो की सारंग दादा अरे सह्या हव्या होत्या. सारंग बबलूकडे बघत आता सह्या करतो आणि सारंग म्हणतो झाल्या सह्या आता तू जा का सेल्फी काढायचा. बबलू म्हणतो नाही नाही सारंग दादा अरे तुम्हाला सांगणार होता ना ते किरणकडे जाऊन काहीची तरी पेपर्स घेऊन ये म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो नाही रे बबलू. तेव्हा आता बबलू म्हणतो की मला बरोबर आहे ते तुझं म्हणणं, पण मला असं वाटलं होतं की तुम्हाला सांगशील किरणकडे जा त्या फाईल्स वगैरे घेऊन ये म्हणून. सारंग म्हणतो की अरे बबलू तुला खूप काही वाटतं पण तसं नाही आहे. जर तसं असतं तर मी तुला अगोदर सांगितलं असतं. आणि आता नाविलाजाने खाली मान घालून बबलू आता बरं जातो असे म्हणत तेथून निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने घरच्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि खोटं खोटं सगळ्यांच्या समोर काम करत असते. आणि आता तिलोत्तमा ही बाहेर येते तर ऐश्वर्या आता काम करून स्वतःच्या पदराने तोंड पुसू लागते, घाम पुसू लागते ती ॲक्टिंग बघून. आता तिलोत्तमा म्हणते की ही तर इथे आराम करते वाटतं. चंद्रकांतराव म्हणतात नाही नाही तिने ना घरातली कामं सुरू केली करायची. तर आता लगेच अमृता तिथे येते आणि म्हणते की आई बाबा तुम्ही. आणि पटकन अमृता ही चंद्रकांतराव आणि तिलोत्तमाला भेटते आणि ऐश्वर्या आता समोरच घाम पुसत असते. चंद्रकांतराव म्हणतात की अगं तू आली ना म्हणून ती आता स्वस्त बसली, नाहीतर अगोदर ती खूप स्पीडने काम करत होती. तू जर अगोदर आली असती ना तिलोत्तमा तुला ऐश्वर्याची गंमतच बघायला मिळाली असती. इकडे आता बबलू पुन्हा ऑफिसमध्ये सारंगच्या केबिनमध्ये येतो. सावली तिथेच असते. सारंग म्हणतो काय झालं बबलू तुझं कुठपर्यंत आलं रे. तर बबलू म्हणतो काळजी करू नको सारंग दादा, मला तारा मॅडमने सगळं सांगितलंय कसं कसं करायचं आणि काय करायचं. तेव्हा आता सारंग म्हणतो की ताराने सांगितलं का, तुझी गुरु आता तारा आहे का. झालं तुझं बबलू वाटोळच झालं. तू एक काम कर तिचं काही ऐकू नकोस, मला एक्सपिरियन्स आहे आणि मी सांगतो तसं कर. तेवढ्यात आता सावली चिडते आणि सावली सारंगला म्हणते कसला एक्सपिरियन्स आहे हो तुम्हाला. तेव्हा सारंग म्हणतो की नाही कसला नाही ग. सारंग आता घाबरतच सावलीकडे बघतो. आणि इकडे आता बबलूचं कनेक्शन किरणसोबत जुळून देण्यासाठी आता सारंग आता काय काय करणार आणि इकडे आता सावलीच्या आवाजाचं सत्य कसं सारंग समोर येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.